श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी तुम्हाला अश्विनी किचनमध्ये सर्वांना आवडणारी आणि आपल्या महाराष्ट्रात कोणता सण असू द्या या आपल्या घरी पाहुणे येऊ द्या, आपण काय करतो तर पुरणपोळी। चला, आज माझी आई पण पुरणपोळीच करत आहे, जे की मला खूप आवडते। गरम गरम पोळी आणि त्यासोबत दूध आणि तूप, तर वेगळीच मजा। आपल्या महाराष्ट्रात पोळीमध्ये खूप प्रकार आहेत, जसे की खव्याची पोळी, शेंगदाणे तिळीची पोळी, पण जास्त आवडणारी पोळी म्हणजे पुरणपोळी। खरं सांगायचं म्हणजे मला पुरणपोळीचा उंडाच भरता येत नाही, पुरणपोळी तर दूरच राहिली। म्हणून आईला म्हणलं की मला उंडा भरायला शिकव आणि मी व्हिडिओ बनवते, जे की माझ्यासारख्यांना मदत होईल। तुम्ही बघू शकता आई किती मोठा पुरणाचा उंडा भरत आहे आणि कशा प्रकारे भरत आहे बघा। छान पीठ घेतलं त्यामध्ये आणि पुरणाचा मोठा गोळा केला आणि त्या पिठामध्ये छान पुरणाचा गोळा टाकून छान त्याला ते वरून पिठाने बंद करून घेत होती। पहिल्यांच्या बायांची पुरणपोळी करण्याची अलगच मजा, म्हणजे पुरणपोळी खूप मोठी पण करणार, जाड पण आणि जास्त पुरण भरलेली पोळी करणार। मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच इलायचीचा वास काय, त्या पोळीचा सुगंध काय, खूपच चव असते आईने बनवलेल्या पुरणपोळीची। मग काय, आईने मस्त खाली पीठ घेतलं, जे उंडा भरलेला होता ते घेतलं। मग आई सांगत होती पुरणपोळीला कधी पण हळूहळूच लाटून घ्यायचं, म्हणजे जास्त आपण जसं चपात्या करतो तसं नाही करायचं, कडेकडेने हळूहळूच छान त्याला लाटून घ्यायचं, कारण आपली पोळी फुटणार नाही म्हणे। अहो, आपण किती मोठे होऊ द्या, एखादी आपल्याला चांगली नोकरी लागू द्या, या आपलं लग्न होऊ द्या, आपल्याला मुलं बाळ होऊ द्या, पण आपण आपल्या आई वडिलांसाठी लहानच आहोत। मग काय, आईनं हलकंसं उचलून तव्यावरती टाकली पोळी भाजायला। एक साईडने भाजलेली होती, मग त्याला हलकंसं उचलून दुसऱ्या साईडनं हे केली। मग वरून काय मस्त आई तेल लावत होती, आपण तूप पण लावल्याने खूप छान होते पोळी। मग छान वरतून तेल लावून दुसऱ्या साईडने पण तेल लावण्यासाठी घेतली। बघा आईने बनवलेली पोळी कशी फुगत आहे आत्ताच। मी म्हणलं, आई पुरणपोळी फुगते का गं? तर आई म्हणे, हो, मी तुला दाखवते कशी फुगवायची। हे बघा, आईने लगेच तिकडून झारा घेतली आणि त्याला हलकसे कडेकडेने दाबून सांगत होती, हे बघ कशी पोळी फुगत आहे म्हणे। तर छान आईने सगळीकडून पोळीला चांगलंसं भाजून घेतलं। तुम्ही बघू शकता किती छान आईने मोठी पुरणपोळी बनवलेली आहे। मग लगेच इकडे आईने घेतली आमटीला फोडणी देण्यासाठी। काय मग तेच आपलं कांदा, लसूण, टमाटर, मसाले जे आहेत ते आपल्या घरगुती पद्धतीने केली। बघू शकता आईने किती छान आमटी बनवलेली आहे। मग मी लगेच प्लेट घेतलं, प्लेटामध्ये पोळी, तूप, दूध, आमटी, कालची आवळ्याची चटणी, भात घेतला। खूप छान झाली होती पुरणपोळी, आमटी खूप छान बनवलेली होती। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि स्टार द्यायला